हे नमस्कार सगळ्यांना, हर हर महादेव. बघू शकता आज आपण आलोय देसाई अड्ड्यावर, सावली मैदानावर. आपला कॅप्टन सोन्या आणि सुंदर मोठा गाववाल्यांचा परत एकदा आपली शर्यत जमलेली आहे या मैदानावर. बघू शकता गाडा वगैरे सगळं रेडी आहे आणि आपले नंदी पण काढलेले आहेत पाणी वगैरे करून. सुंदर बघू शकता मोठा गाव यांचा, मोठा गाव डोंबिवली यांचा सुंदर, समीर शेठ भोईर आणि समीरदा बघू शकता तुम्ही. नियोजनचा बादशाह या साईडला नंदी आहेत. सोन्याला देखील आता सोडायला घेतलेलं आहे. या साईडला देखील नंदी काढलेले आहेत आणि तुम्हाला दाखवतो म्हशावरून जो 3.5 लाखात घेतलेला नंदी आहे काला बावऱ्या, तो पण आलेला आहे. त्याची पण शर्यत आहे देसाई अड्ड्यावर, ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता इथे हा वासरू, याचा गुलाल झालेला आहे, जिंकलेला आहे शर्यत. आणि या साईडला अजून नंदी धावलेले आहेत, चाललेले आहेत वरती तिकडे सुट्टीवर. सोन्याला काढलेला आहे बघू शकता. आवाज नको करू दादा. बघू शकता अशी मेहनत असते बैलगाडा क्षेत्रात. असं गाडा वगैरे घेऊन ना खाली जायला लागते धाग्या सुट्टीवर. चाललेलो आहे आपण आता अड्ड्यात, दाखवतो तुम्हाला. आपला सोन्या बघू शकता कसा निघालाय एकदम. इथे बुलेट ट्रेनचा देखील काम चालू आहे, इथूनच जाणार आहे, जाते बुलेट ट्रेन. किशोर विष्णूजी पाटील कैलास विष्णूला रामावली पडले गाव सर उजी 2 बांधले कोणाने 10,000 बरोबर. धाग्यावर आहोत आता, खाली चाललोय. बघू शकता खाली चाललेले आहे सुंदर आणि सोन्या, आणि अजून नंदी खाली चाललेले आहेत. समीर दादा बघू शकता नियोजनाचा बादशाह, त्यांचं नियोजन कधी फेल जात नाही. नंदी थांबलेले आहे तिथे देव करण्यासाठी. सोनिया काढलेले आहेत आपले नंदी, आता जातील सुट्टीवर. बघू शकता सावली मैदानाची फाटी, देसाई गावच्या सावली मैदानाची फाटी अशी आहे. हा सुट्टीचा एरिया आहे आणि या साईडला बघू शकता तुम्ही धागा दिसतोय पुढे. मैदान असणार आहे आजचा देसाई गावचा. गाड्या लागणार आहेत आता. आपण चाललोय आता सुट्टीवर, दाखवतो सुट्टीचा नजारा तुम्हाला. गाडी झुपत घेतलेली आहे बघू शकता आपली कॅप्टन सोन्या आणि सुंदर. गाडी झुपत घेतलेली आहे बघू शकता. या साईडला देखील गाड्या झुपत घेतलेल्या आहेत बघू शकता. सुट्टीवर अशी गर्दी आहे. गाड्या लागणार आहेत आता.
या साईडला देखील उजव्या साईडनं पळणाऱ्या गाड्या या साईडनं लागणार आहेत, या साईडला झुपत घेतात. आणि डाव्या साईडला ज्या डाव्या साईडनं गाड्या पळतात त्या डाव्या साईडला झुपत घेतात. आणि हे मामा बघा सुट्टी मेकर. बघू शकता या साईडला देखील नंदी आहेत, गाड्या झुपत घेतलेल्या आहेत. आणि या साईडला चाकी वगैरे बघा, ड्रायव्हर. धाब्याचे मालक भेटलेले आहेत. चला मग धाब्यावर यायचंय तुम्हाला सगळ्यांना. राहुल ड्रायव्हर जॅकी गाडीवर बसलेला आहे आपल्या, सुंदर. आणि कॅप्टन सोन्या आपल्या गाडी आज हाकलणार आहे, राहुलबाई. बघू शकता या साईडला बघू शकता तुम्ही आपली पूर्ण गँग, सगळी गँग आलेली आहे. आणि आपला डॉन बघा, बावऱ्या डॉन देसाईच्या फाटीत धावणार आहे आज. बघू शकता बावऱ्या पण पळणार आहे आज देसाईच्या फाटीत. सगळी पोरं बघू शकता तुम्ही. आणि आजचा पहिरा असणार आहे बादशाह काटे मानिवलीवाल्यांचा. बघू शकता बादशाहचे मालक बघू शकता. या साईडला सगळे सवंगडे आलेले आहेत. आजचा पहिरा आहे आणि गाडी पळणार आहे आज, बघू शकता. आणि प्रमोद शेठ पाटील देखील आलेले आहेत, बावऱ्याडोनचे मालक. बघा आणि प्रमोद दादा यांचे भाऊ प्रेम लेकरा घेऊन आलेले आहेत, बघू शकता. आपली गाडी पण झुपलेली आहे सोन्याची. सोन्याचा पहिरा सुंदर आहे, बघू शकता. बादशाह तर एकदम रुबाबदार नंदी आहे, बघायला पण एकदम देखना. बघू शकता तुम्ही मालक बघा. आणि बादशाह बैलाचे मालक देखील आणि काला बावऱ्या डबल टू या नंदीचे देखील मालक दोघं एकत्र चर्चा करत असताना. आणि लेकरा वगैरे प्रेमबाई बघू शकता एकदम फुल. लेकरा फिरवायला सांगले बाई. बघू शकता आपला का बावऱ्याची शर्यत बघायला खूप पब्लिक उत्सुक असते. आज सगळ्यांना शर्यत बघायला भेटणार आहे. 100% गुलाल तुम्हाला दाखवतो, बघू शकता. या साईडला एक गाडी झुपलेली आहे आणि बघू शकता तिथे गाड्या लागलेल्या आहेत सुट्टीवर. तुम्हाला दाखवतो सुट्टीवर गाड्या लागलेल्या आहेत. असं थरार असते सुट्टीचा, बघू शकता. गाड्या सुटणार आहेत आता, लागलेल्या आहेत गाड्या. सुट्टी 55 इशाऱ्यावर गाड्या सुट्टी. बघा मामा इशारा केल्या गाड्या सुट्टी, लागलेल्या आहेत गाड्या. एकदम सतर्क राहावं लागतं. इशारा केला गाड्या निघालेल्या आहेत. चंदर पलतो काल्याचं नाही पडलं ना, गाडी लागेल पब्लिकचा ना. थोड्याच वेळात समजेल काय निर्णय येते. बघू शकता आपल्या सोन्याची आणि सुंदरची गाडी लागलेली आहे. थांबा रे. उजवी गाडी जिंकलेली, बघू शकता त्यांचा जल्लोष. उजवी गाडी लागलेली आहे, फुल स्पीडने निघाली होती गाडी, वाटलंच होतं उजवी गाडी लागेल. मामा बघू शकता सुट्टी पंच आपले. डावी गाडी आपली लागलेली आहे, डाव्या साईडनं पळते गाडी. कॅप्टन सोन्या आणि सुंदर मोठागाव डोंबिवली समीर शेठ भोईर यांचा सुंदर आणि आपला मार्तंड ग्रुप भरोडी यांचा कॅप्टन सोन्या. समोरची गाडी बघू शकता लागलेली आहे. दादा काय नाव आहे नंदीचं? शंभू आणि थंडर. आणि या साईडला सोन्या आणि सुंदर. बघू शकता गाड्या सुटणार आहेत आता. सोडू नको बाई, सोडू नको.
नयन घोडा ब्लॅक ट्राय पकडून ठेव धक्का मार हात नको लावून इसता बघू शकता गाड्या सुटलेल्या आहेत बघू शकता काय वेग धारण केलेला आहे आपल्या नंदीने खतरनाक वेगात गाडी गेले बघू शकता काय रिझल्ट आहे समजणार आहे आणि गाडी जिंकलेली आहे बघू शकता जल्लोष बघू शकता सगळ्यांचा गाडी लागलेली आहे आपली गाडी विन झालेली आहे दाखवतो तुम्हाला जल्लोष बघू शकता इकडे जैन भाई बघा डायरेक्ट वरती चढलेला आहे परत एकदा गुलाल घेतलेला आहे आपल्या कॅप्टन सोन्याने आणि सुंदरने लगातार तिसरी शर्यत जिंकलेला आहे सोन्या आणि 2 वेळा सुंदर सोबत शर्यत म्हणजे पैरा होता आणि दुसऱ्यांदा पण जिंकलेला आहे सुंदर आणि सोन्या दोन्ही शर्यत जिंकलेल्या आणि सोन्याची आपली तिसरी शर्यती घेतल्यापासून त्याच्या 3 शर्यती जिंकलेला आहे तो बघू शकता फुल पॉवर मध्ये पळतो बघू शकता जिंकलेले फायनली आपला कॅप्टन सोन्या घेतल्यापासून तिसरी शर्यत पळवला आणि तिने जिंकलेला आहे सुंदर पैरा 2 वेळा केला त्या दोन्ही शर्यती जिंकलेल्या आहे आणि हॅट्रिक झालेली आहे आपली कॅप्टन सोन्याची बघू शकता समीर शेठ बघू शकता सुंदरचे मालक आणि त्यांचा साई नंदी एक तो पण खूप पळतो बघू शकता समीर शेठ मोठा गाव यांचा सुंदर होता आज पैरा सोन्याचा आणि जिंकलेला आहे बघू शकता समीर शेठ मोठा गाव यांची फॅन फॉलोईंग आणि सगळी पब्लिक बघू शकता सुंदर आणि सोन्याच्या मागे तिसऱ्यांदा लगातार शर्यत जिंकलेली आहे चला बघू शकता जैन भगत बघू शकता नवीन छगड्याचा नाद लागलेला आहे आणि तो 2 वेळा आलाय पिऊन आणि 2 वेळा शर्यत जिंकलेली आहे 3 वेळा जिंकलेली आहे 3 वेळा नॉनस्टॉप जिंकलेली आहे बघू शकता बादशाह महिलाचे मालक बघू शकता दादा कसं वाटतंय शर्यत जिंकली कशी होती शर्यत आजची मोठी होती व्यवस्थित झाली बावरा चांगला पळाला बरोबर बघू शकता अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत मालकाच्या आणि आता विचारूयात काला बावऱ्या डोन याचे मालक प्रमोद शेठ पाटील दादा कसं वाटतंय चांगला नियोजन सगळे मित्र आपण एकत्र आहे आणि एकत्र येऊन खरोखर एक दिवस ताकद दाखवली त्यांनी बरोबर कुठेतरी आमचं खंत म्हणजे आम्हाला कसं वाटतं बावड्या का असं कमी पडतं असं कमी पडतं नक्कीच आपण कुठं नियोजनामध्ये आम्हाला गडबड कुठे त्याच्या बरोबर व्यवस्थित असं पत्र्यावर काहीतरी भरपूर गोष्टी विषय आहे त्याच्यामध्ये बरोबर आज चांगलं वाटलं खरोखर आज मन भरून आलं बघू शकता कारण की बावऱ्याने गुलाल घेतलेला आहे फायनली आणि बघू शकता बक्षीस आणि बालद्या दादा आज गाडी आपली कुठल्या नावाने पळाली आज माझे लक्ष्मी मुलगी आहे मुलीच्या नावाने प्रमोद पाटील या नावाने गाडी पळाली आणि नक्कीच तिच्या नावाने आज माझी सासवाडी पण इकडचीच आहे देसाईची आणि ज्या हिशोबाने बावऱ्या बघू शकता तुम्ही विन झालेला आहे आणि ट्रॉफी बक्षीस बघू शकता बालद्या वगैरे बावऱ्या डॉनने शेवटी पैसा वसूल करून दाखवलेला आहे जिंकलेला आहे बावऱ्या बघू शकता बैल नेहमी म्हणजे खूप पळणारच होता कुठेतरी नियोजन चुकत असेल म्हणून गुलालात नव्हता पण यावेळेस नियोजन परफेक्ट झालं आणि आपला काला बावऱ्या बघू शकता तुम्ही गुलालात आहे आजचा पहिरा होता बादशाह काटेमानिवली यांचा बघू शकता जिंकलेला आहे बावऱ्या नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळात उजेडातच दिसेल आणि बघू शकता पूर्ण प्रेम भाई सगळे आलेले आहेत चिंटू वगैरे
होते, मी तुम्हाला पहिले पण बोललेलो बैल पळत नाही तुम्ही बोलवते, तुम्हाला मी दाखवतो पुढच्या अड्ड्यात तुम्ही परत भेटा. बघू शकता काही लोक बोलत होते यांना की बैल पळत नाही, त्यांना हा उत्तर होता. बघू शकता बादशाह महिलाच्या मालकांना विचारूयात. दादा कुठल्या साईडनं गाडी पळत होती, कशी गाडी पळली? पब्लिकला होता बावरा आपला आतूर होता, बरोबर गाडीचं नियोजन गेले 2 अड्डे करतो, जरा आज नियोजन केलं बरोबर बरोबर नव्हती, फिरत होता अड्ड्यात 2 वाजल्यापासून. बरोबर गाडी जमून ठेवली, नंतर आपले बावऱ्याच्या मालक आले, गाडी केली, बरोबर गाडी एक शांततेत आणि व्यवस्थित कार्यक्रम झाले. बरोबर. तरी अंतर किती अंतर झालं? नंतर आपण बघितले ना व्हिडिओ. बरोबर बघू शकता गाडी विन झालेली आहे आणि त्यांचा आनंद बघू शकता. दुसरा अड्डा आहे ते नियोजन करत होते आणि या अड्ड्यावर त्यांचा गुलाल झालेला आहे. बघू शकता ट्रॉफी, मोठी शर्यत होती बघू शकता. आणि बालद्या नेहमीप्रमाणे. तर दादाला आपण विचारूयात, दादा राहायला कुठं? काठीमानी कल्ल्या आणि आपल्या नंदीचं नाव? बादशाह. बघू शकता आपला बादशाहचे मालक आहेत, त्यांचाच सवंगडी आहे. तर म्हणजे नंदीचा देखरेख वगैरे कोण करतं? आम्हीच करतो, म्हणजे आहेत 3-4 पोरं आपली आणि म्हणजे आहे एक आमचा ग्रुपच आहे. बरोबर बघू शकता म्हणजे नंदीचे मालक प्रत्येक ठिकाणी वेगळे असतात आणि आपल्या नंदीची सेवा करणारी किंवा त्यांचं सगळं देखरेख करणारी एक ग्रुप असतो किंवा जवळचेच असतात. तर त्यातलेच हा हे दादा बघू शकता तुम्ही, बादशाहचे पूर्ण नियोजन करतात, म्हणजे सगळं देखरेख करतात, सांभाळ करतात. बघू शकता काटे मानिवलीचे आहेत ते पण. दादा शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी. दादा हा छंद तुम्हाला कधीपासून लागला बैलगाडा क्षेत्राचा? बरोबर संत मंडळीचे नाव आहे घरामध्ये. बरोबर बाळराम गोविंद पाटील, नामदेव बाळराम पाटील, एकनाथ बाळराम पाटील, शकुंतला आहे, मनीष आहे, ज्ञानेश्वर आहे. आणि या बैलाचं नियोजन माझा छोटा भाऊ म्हणून स्टार्ट करत होता. आज तो कुठेतरी हरियाणाला कुस्तीसाठी गेलेला आहे आणि हा विजय फक्त त्याहीसाठी आहे आज. तर नक्की त्याला दाखवून द्या, तुम्ही नसताना म्हणजे तुझ्यासाठी बैल आज पळालेला आहे पण चांगलं वाटलं. बरोबर माझी मुलगी या गावातच आहे, कुठेतरी याचा तिच्या नावाने बैल पळालेला आहे. बरोबर परी प्रमोद पाटील या नावाने आज बैल पळाला आहे. बघू आणि शकता. नक्कीच या गावात आहे आणि ती या गावात म्हणून नक्कीच हा विजय या गावामधून आम्ही घेऊन चाललो. बरोबर बघू शकता दादांच्या मुलीच्या नावाने गाडी पडली होती आज आणि गाडी विन झालेली आहे. सतत दुसऱ्यांदा बादशाह नंदीसोबत पैरा करून ते शर्यत करतात. तर हा दुसरा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यांचा गुलाल झालेला आहे देसाई अड्ड्यावर. बघू शकता पूर्ण जल्लोष आहे त्यांचा आज. खूप दिवसांनी गुलाल झालेला आहे. कुठेतरी नियोजन चुकत होतं पण आता नियोजन झालेलं आहे त्यांचं व्यवस्थित आणि ते विन झालेले आहेत. चला दादा धन्यवाद, तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी शुभेच्छा. बघू शकता आपल्या बावऱ्या नंदीचे मालक नामदेव शेठ पाटील आलेले आहेत अड्ड्यात आणि त्यांचा मुलगा बघू शकता प्रमोद शेठ पाटील खुश येत आहेत कारण की म्हशावरून जो नंदी घेतलेला काला बावऱ्या त्यांनी गुलाल घेतलेला आहे फायनली. खूप नियोजन चुकले होते खूप अड्ड्यांवर पण त्यांचा फायनली गुलाल झालेला आहे. बघू शकता. बाबा कसं वाटतंय? ठीक वाटतं. गुलाल घेतला नंदीने, आनंद होतोय का? आनंद होतो म्हणजे सवालच नाही. तुम्ही शर्यत बघितली का बाबा? हा बघितली? स्वतःच होतो मी. हा का? किती अंतराने गाडी विन झाली? बऱ्याच अंतराने गाडी विन झाली का? धन्यवाद बाबा. बघू शकता हे बाबा होते आपल्या काल्या बावऱ्याचे मालक प्रमोद शेठ पाटील यांचे वडील. बघू शकता आणि सार्थसाठी डेडिकेट केलेला आहे आजचा गुलाल कारण की आपल्या काल्या बावऱ्याची देखरेख सार्थच करत असतो. त्यानंतर चिंटू वगैरे सगळी पोरं आपली करत असतात. तर सार्थ आता हरियाणाला कुस्तीसाठी गेले बघू शकता. चिंटू वगैरे तर आहेतच, सगळे प्रेम वगैरे सगळी मुलं आहेतच मेहनत करण्यासाठी. तर चला दादा धन्यवाद बाबा, भेटूयात पुढच्या अड्ड्यावर पुढच्या शर्यतीसाठी. तुम्हाला शुभेच्छा. 1 तारखेला आहे तर चला शुभेच्छा तुम्हाला. बघू शकता इथे एक नंदी आहे, तो वारंवार गुलालात असतो. तर त्याचा आता मालकाची आपण मुलाखत घेणार आहोत. दादा काय नाव आहे तुमचं? देसाई. राहायला कुठे? देसाईला. आणि आपल्या नंदीचं नाव काय आहे? मोन्या. बघू शकता मोन्या. आणि दादा यावर्षी काय आपला गुलाल वगैरे झाला का?
बरोबर. आणि आपला 26 जानेवारीला खास अड्डा असतो, तिथे काय गुलाल वगैरे झालं? 7 शर्यती केल्या, त्यातून 5 शर्यती पण जिंकल्या. बरोबर शर्यती आपल्या हातात. बरोबर. आपला मोन्या जिंकला का 26 जानेवारीला? मोन्यानं तर दुसरी बैल आपली जिंकली. दुसरी बैला होती का अजून? मोन्या पण जिंकला, एक शर्यत मोन्या पण जिंकला, पहिली हारली, दुसरी आज जिंकली. बरोबर. बघू शकता 26 जानेवारीला 7 शर्यती केल्या होत्या, त्याच्यातनं 5 विन झालेले आहेत ते. आणि आपला इताड्याला नंदी पळाले होते का? इताड्याला गेल्या वर्षी पळाला होता, बरोबर वासरू पळाला होता आपला. बरोबर. तर दादा तुम्हाला शुभेच्छा यावर्षी पुढच्या शर्यतींसाठी. चला धन्यवाद. दादा 4 तारखेचं कसं नियोजन असणार आहे आपल्या इताड्याच्या मैदानाचं? आपलं मोठं नियोजन आहे. बरोबर एक एक बैल आपण नाव सोडणार आहे. बरोबर आपल्याकडनं कोणाला बरोबर. बघू शकता मोन्या आणि असं नाव आहे नंदीचं. आणि आज पण त्यांनी बिंजोडला नाव फिरवलं होतं, पण समोरून गाडी नाही आली, त्याच्यामुळं आज आपल्या मोन्याची शर्यत नाही झाली. बघू शकता हे होते देसाईवाले. चला दादा धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या शर्यतींसाठी शुभेच्छा.